एका मुलाला आणि त्याच्या वडिलांना पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकलं जातं आणि जे 9 आरोपी पोलीस आहेत त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. सत्यम कुलम मध्ये घडलेली ही घटना काही एकमेव नाहीये. सत्यम कुलम पासून ते सोमनाथ सूर्यवंशी पर्यंत या सिस्टमचा क्रूर चेहरा ते उघड करते. सत्यम कुलम मधील विक्टिम्सला ज्या पद्धतीने न्याय मिळाला तसाच न्याय सोमनाथ सूर्यवंशी यांना मिळणार का, हेच आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 19 जून 2020 सत्यनुकुलम या छोट्याशा शहरात एक साधी घटना घडली. लॉकडाऊनच्या वेळेत दुकान उघडं ठेवल्याचा आरोप होता. पण ही घटना पुढे जाऊन भारताच्या न्यायव्यवस्थेला हादरवणारी ठरेल असा कोणी विचारही केला नव्हता. पी जयराज आणि त्यांचा मुलगा जे बेनिक्स, 2 सामान्य व्यापारी. संध्याकाळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्या रात्री पोलीस ठाण्यात जे घडलं ते केवळ मारहाण नव्हतं, तो होता निर्दयी अत्याचार, रात्रभर चाललेला छळ, वेदना, आक्रोश आणि भीती. दुसऱ्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमध्ये टाकण्यात आलं. 22 जूनला बेनिक्सचा मृत्यू झाला आणि 23 जूनला जयराज यांनीही शेवटचा श्वास घेतला. ही फक्त 2 व्यक्तींच्या मृत्यूची मृत्यूकथा नव्हती. हा होता व्यवस्थेवरचा प्रश्नचिन्ह. जनतेचा संताप उसळला, राज्यभर आंदोलनं झाली आणि शेवटी सत्य पुढे आलं. न्यायमूर्ती यांनी या प्रकरणाची दखल घेत तपास SIT कडे सोपवण्याचे आदेश दिले. जर उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला नसता तर सत्यही त्या मृतदेहांसोबतच पुरलं गेलं असतं, असंही न्यायालयाने म्हटलं. 23 मार्च 2026 रोजी 9 पोलीस दोषी ठरले आणि मग एप्रिल 2026 येथे प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. न्यायाधीश यांनी स्पष्ट शब्दात सांगितला, फक्त जन्मठेप पुरेशी नाहीये, ती चुकीचा संदेश देईल. अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी कठोर शिक्षा गरजेची आहे. आणि मग 9ही पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय रेअरेस्ट ऑफ द रेअर म्हणून घोषित करण्यात आला. कोर्टाने 1 कोटी रुपयांहून अधिक दंडही ठोठावला. निर्णयावर स्वाक्षरी केल्यानंतर न्यायाधीशांनी आपल्या पेनची नीब तोडली. कोर्टाने या घटनेला केवळ गुन्हा नव्हे तर मानवी हक्कांवरचा थेट हल्ला म्हटलं. ज्यांनी संरक्षण करायला हवं त्यांनीच सत्तेचा गैरवापर केला. ही कुंपणानेच शेत खाल्ल्याची घटना आहे. न्यायालयाने अमेरिकेतील एका प्रकरणाचाही संदर्भ दिला आणि सांगितलं की कस्टोडियल डेथ ही केवळ एका ठिकाणची समस्या नाहीये, ती एक सामाजिक विकृती आहे. हा निकाल केवळ एका केसचा शेवट नाहीये. त्यानंतर एक प्रश्न मनात उभा राहतो, खरंच भीती निर्माण झाली आहे का, की सिस्टम अजूनही तशीच आहे? कारण महाराष्ट्रामध्ये घडलेली एक घटना पुन्हा त्याच प्रश्नांना जिवंत करते. हो, सोमनाथ सूर्यवंशी. 35 वर्षांचा कायद्याचा विद्यार्थी, परीक्षेसाठी परभणीत आलेला आणि काही जातीयवादी लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली म्हणून जे आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनामध्ये अत्यंत कायदेशीर मार्गाने तो सहभागी झाला होता. पण याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. काही दिवसांनी तो जिवंत बाहेर आला नाही तर त्याचा मृतदेह बाहेर आला. सुरुवातीला पोलिसांनी सांगितलं की हृदयविकाराचा झटका आहे, पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट काहीतरी वेगळंच सांगत होतं. मल्टिपल इंजुरीज, शॉक ड्यू टू इंजुरीज, म्हणजे शरीरावरच्या जखमा. प्रश्न अधिक गडद झाले. कुटुंबियांनी सुद्धा आरोप केला की सोमनाथला 3ही दिवस पोलीस कोठडीत मारहाण झाली. मित्रांनो, हा केवळ एक मृत्यू नव्हता, हा होता येथील जातीयवादी व्यवस्थेचा आणि कस्टोडियल व्हायलन्सचा जिवंत पुरावा. आणि इथेच कायदेशीर लढाई लढावी लागली. साध्या FIR साठी सुद्धा न्यायालयात जावं लागलं. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले, FIR नोंदवा, चौकशी करा, सत्य बाहेर आणा. कारण हा प्रश्न होता आर्टिकल 21चा, जीवन आणि स्वातंत्र्याच्या हक्काच्या भंगाचा. न्यायालयाने पुढे SIT चौकशी करण्याचे निर्देश दिले. कारण जे आरोपी आहेत त्यांच्याच विभागाकडून चौकशी होणं हा स्वतःमध्येच एक प्रश्न आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचे वकील आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी लढणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न न्यायालयासमोर उपस्थित केले. अनेक महत्त्वाच्या घटना
न्यायालयाच्या निर्देशनास आणून दिला. सोमनाथ सूर्यवंशी यांची केस लढणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितलं ही कस्टोडियल डेथ नाहीये, ही इन्स्टिट्यूशनल व्हायलन्स आहे आणि त्यांनी स्वतंत्र SITची मागणी केली. कारण न्याय फक्त मिळायला नको, तो दिसायलाही हवा. एकीकडे सत्यनकुलममध्ये न्यायालय मृत्यूदंड देतं आणि दुसरीकडे सूर्यवंशी प्रकरणात अजूनही FIR आणि चौकशीसाठी लढावं लागतं. हीच ती दरी आहे जी कायद्याच्या पुस्तकात आणि वास्तवात आहे. एकीकडे सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स सांगतात अटकेनंतर मेडिकल तपासणी, कुटुंबाला माहिती, पारदर्शक प्रक्रिया. पण प्रश्न अजूनही उभाच आहे, हे नियम फक्त कागदावरच राहतात का? सोमनाथ सूर्यवंशींचं नाव कदाचित उद्या विसरलं जाईल, पण त्याच्या केसने विचारलेला प्रश्न तो कायम राहणार आहे. पोलीस कोठडीत माणूस सुरक्षित आहे का? या जातीयवादी व्यवस्थेमध्ये जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर हो होत नाही, तोपर्यंत सत्यम असो किंवा सूर्यवंशी असो, कथा बदलणार नाही. कारण कायदा लिहिणं सोपं असतं, पण तो अंमलात आणणं हीच खरी लढाई आहे. जर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधील मल्टिपल इंजुरीज आणि कुटुंबियांचे आरोप कोर्टात सिद्ध झाले, तर हा केवळ कस्टोडियल डेथ राहणार नाही, तो ठरेल कस्टोडियल मर्डर. आणि मग प्रश्न उभा राहतो, मध्ये जसं न्यायालयाने रेअरेस्ट ऑफ द रेअर मानून फाशी दिली, तसंच इथंही होऊ शकतं का? कायद्याने पाहिलं तर हो, शक्यता आहे. जर कोर्टाला वाटलं की हा गुन्हा जाणून बुजून निर्दयी आणि सत्तेचा उघड गैरवापर आहे, तर डेथ पेनल्टीपर्यंत पोहोचणं अशक्य नाहीये. म्हणून शेवटचा प्रश्न अजूनही उभाच आहे, प्रमाणे न्याय होईल का, की सूर्यवंशी केसही फक्त आणखी एक आकडा बनून राहील? आणि याच उत्तरावर ठरणार आहे आपल्या देशात कायदा खरोखर जिवंत आहे की फक्त पुस्तकातच आहे. धन्यवाद. जय हिंद.